संजीवनी, तोंडात नुसते झरे फुटलेत लोणचं बघून. तुला सांगतो एक नंबर झालेला असणार आहे लोणचं. हो ना. पण यावेळेला सगळं काही विजयाने केलंय बरं का. हो का? मला म्हणाली माई तुम्ही फक्त देखरेख करा, सगळं काही मी करणार आहे. आहे का स्वयंपाक घरात? तिनेच तर दिलं मला. लगेच खावंसं वाटलं असेल नाही तुम्हाला, म्हणूनच वेगळं काढून ठेवलं एका बरणीत आणि बाकी सगळं मुराला ठेवलंय दुसऱ्या बरण्यांमध्ये. काय हो, तुम्हाला विजया थोडीशी नाराज वाटली का? नाराज का? काय झालं? नाही म्हणजे असं विशेष काही झालं नाही हो. पण विजया म्हणाली मी सगळं काही करते यावर्षी. या माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे लोणच्याचं सगळं पुढेच सरकलं ना, म्हणून म्हणाली होती. तर मेघनाही तिला म्हणाली मग ताई मी येते तुमच्या मदतीला. कॉलेजमधून निघाले की तुम्हाला फोन करते, मग आपण मार्केटमध्ये भेटू आणि जाऊन कैऱ्या घेऊ. मग काय, मेघनाने फोनच केला नाही ना विजयाला, आणि बिचारी विजया आपली त्याची वाट बघत राहिली हो. नाही म्हणजे विजयाने बरोबर तेवढा वेळ काढून ठेवला होता ना. अगं मग तिचा हिला आला नाही तर हिने तिला करायचा. अहो पण तिला वाटलं ती लेक्चर मध्ये असेल, मीटिंग मध्ये असेल, आपण कशाला डिस्टर्ब करा तिला, म्हणून नाही केला. नाही म्हणजे नंतर सॉरी बिरी सगळं झालं हो. म्हणजे काही असलं तरी सुद्धा मनात एक सल राहते ना हो. म्हणजे असं वाटतं ना समोरच्याला की आपल्याला असं एक गृहीत धरतात, मी बाहेर जाऊन काही काम करत नाही म्हणून माझ्या वेळेला काही किंमतच नाही, असं वाटू शकतं ना हो विजयाला. नाही म्हणजे विजयाने काही गैरसमज करून घेतलेला नाहीये हो, पण असू शकतं असं. हवे का? हो का? पुढे येऊ, पुढे घे. खरंच हो. मग तुमच्या आईची आठवण झाली.